दीप्ती अभिनेत्री नसती तर कोण असते? शेफ असते. तीन अशा गोष्टी ज्याशिवाय राहू शकत नाही. माझी मुलगी, माझं घर आणि माझं कुटुंब. एक डिश जी दीप्तीला खूप छान बनवता येते. अ, तसं मी बऱ्याचशा चांगल्या बनवते, पण आय मेक एक तर पास्ता माझा चांगला होतो, जे माझ्या मुलीला प्रचंड आवडतो आणि फ्रॉम स्क्रॅच सगळं मी एकत्र बनवते. आणि दुसरं रामेन, कोरियन रामेन, ते पण माझ्या मुलीला खूप आवडतं. कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करायला दीप्तीला जास्त आवडतं? मेकअप आणि कपडे. हिडन टॅलेंट काय? आय एम गुड इन PR. मी कधी विचार नाही केला त्याचा. सेलिब्रिटी क्रश? सेलिब्रिटी क्रश, वन अँड ओनली माधुरी दीक्षित. सोशल मीडियावर सर्वात जास्त वेळ कोणत्या ऍपवर घालवायला आवडतं? सोशल मीडियावर कोणत्या ऍपवर? मला ते हे आवडतं, एनी एनी फिटनेस ऍप. मी बरेचदा माझं ते हेल्दीफाय किंवा फिटनेस ऍप असतात ते बघते, किती झाले स्टेप्स. आणि दुसरं म्हणजे या फिटनेस आणि कुकिंगचे जे असतात ना, या. तुझ्याबद्दलचा गैरसमज लोकांमध्ये काय असू शकतो? किती स्ट्रिक्ट आहे आणि थोडी शिस्त आहे. स्ट्रिक्ट कामाच्या बाबतीत मी असते, सेटवर असं सीनच्या मध्ये टाइमपास केलेला मला आवडत नाही. आणि अजून एक गैरसमज काय माहितीये, म्हणजे गैरसमज की म्हणजे हा नेहमी बोलते तर स्वतःच्या फॅमिली बद्दल बोलते, असं मला एक जण म्हणालेलं. सो बोलणारच मी, असं मला वाटतं. मेकअपचे कोणते तीन प्रोडक्ट नेहमी सोबत असतात? टिंट येतं ना, लिप टिंट येतं ना, ते तर लिप टिंट किंवा लिप, पण ते क्रीम वाला ब्लश असतं, तर तेच मी इकडे किंवा इकडे वापरते. ते असतं, मस्कारा असतो. आणि काय म्हणतात त्याला, लिप टिंट, ब्रश, या दोन गोष्टी असतात ऍक्च्युली माझ्या बरोबर. आतापर्यंत फॅननी दिलेली एखादी बेस्ट कॉम्प्लिमेंट जी कधीच आयुष्यात विसरू शकत नाही? तशा तर बऱ्याचशा मिळाल्या आहेत, पण आता जी मला कालच त्या व्यक्तीने इन्स्टावर टाकलं आणि मी ती माझ्या स्टोरीवर टाकली आहे, की तुम्ही इतका सहज अभिनय करता आणि ते खूप छान वाटतं. अँड दॅट पर्सन, शी वॉज थँकिंग मी फॉर इट. त्या मला थँक्यू म्हणत होते, की तुम्ही इतका चांगला अभिनय करता आणि सहज करता, आम्हाला तो बघायला आवडतो. आता म्हणजे मला छान वाटलं, अशा बऱ्याच छान मिळाल्यात, पण हे मला लक्षात राहण्यासारखी. अशी कोणती भूमिका आहे जी आजवर केलेली नाहीये पण आयुष्यात एकदा तरी करायची? श्रीदेवी इन सदमा. मराठीतली जुनी आवडती अभिनेत्री? जुनी असं नाही म्हणता येणार, पण मला सोनाली कुलकर्णी खूप आवडतात. खूप छान वाटले ताई तुझ्याशी बोलून. मलाही. प्रेक्षकांना आपल्या जाता जाता काय सांगशील? हेच सांगेल की हे चॅनल बघत राहा. खूप छान आणि रिअलिस्टिक प्रश्न विचारतात, खूप आत्ताचे प्रश्न, आपलेसे प्रश्न विचारतात जेव्हा. सो इंटरव्ह्यू देतानाही छान वाटतं. आणि माझ्यावर प्रेम करत राहा. हे वर्ष आणि पुढचं वर्ष फक्त मालिका नाही, पण चित्रपट आणि बरेचसे नवीन नवीन माध्यमातून मी तुम्हाला दिसणार आहे. सो थँक्यू. थँक्यू दीदी ताई, तुझ्याशी बोलून खूप छान वाटलंय. आपण मलाही. पुन्हा पुन्हा भेटत राहू. थँक्यू. थँक्यू. हाय, नमस्कार, मी दीप्ती केतकर आणि बघत राहा मालिका बज मराठी.